हाय हॅलो नमस्कार. मॅनिफेस्ट विथ दीपालीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण बघणार आहोत की स्वयंपाकघर आणि घराची स्वच्छता करताना आपण कोणत्या वास्तू टिप्स हे लक्षामध्ये ठेवायला पाहिजेत हे या ब्लॉगमध्ये बघणार आहोत. हे बघा मैत्रिणींनो, आपण सगळेच ना आपले घर नेहमी स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करतो. पण तुम्हाला माहीत आहे का, घराची स्वच्छता केवळ धूळ माती काढण्यापुरती मर्यादित नसते. आपल्या शास्त्रात आणि वास्तुविज्ञानामध्ये स्वच्छतेचा थेट संबंध आपल्या घरातील सकारात्मक ऊर्जा, आरोग्य आणि समृद्धीशी जोडलेला असतो. अनेकदा आपण खूप कष्ट करतो, पण घरामध्ये पैसा टिकत नाही, कटकटी होतात किंवा सारखं कोणीतरी आजारी पडतं. तर याचं एक मुख्य कारण चुकीच्या पद्धतीने केलेली स्वच्छता असू शकते. म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की स्वयंपाकघर आणि घराची स्वच्छता करताना कोणत्या खास वास्तू टिप्स फॉलो केल्या पाहिजेत. त्यामुळे तुमच्या घरामध्ये लक्ष्मीचा वास राहील किंवा नकारात्मक ऊर्जा हे कायमचे दूर होईल आणि सकारात्मक ऊर्जा हे आपल्या घरामध्ये राहील. तर व्हिडिओ पूर्ण बघा. तर तुम्ही मानता का मंडळी वास्तुशास्त्राला? पण मी ना काही काही गोष्टी ह्या फॉलो करत असते. ज्या गोष्टी मला माहीत आहेत, ज्या गोष्टी मला आढळून आल्या आहेत ना, तर मी त्या गोष्टी फॉलो करत असते. तर आज आपण बघणार आहोत त्या टिप्स कोणत्या आहेत ते मी तुम्हाला सांगणार आहे. तर त्याच्या अगोदर मी तुम्हाला सांगते मंडळी, ही रेसिपी माझी नाही आहे, ही रेसिपी माझ्या ताईची आहे. तर त्यांनी ही भाजी खूप छान झालेली आहे, मला खूप आवडली. तर ठीक आहे. नाव घेतलं चालेल का हे मला माहीत नाही, पण माझ्या सबस्क्रायबर ताईची रेसिपी आहे ही आणि खूप छान केलेली आहे भाजी. ही मला खूप आवडली, आमच्या घरच्यांना सर्वांना आवडली. चला तर सुरुवात करूया आपल्या घराच्या सर्वात महत्त्वाच्या भागापासून, म्हणजेच आपलं स्वयंपाकघर. वास्तूनुसार स्वयंपाकघर हे अन्नपूर्णा देवीचे स्थान मानले जाते. येथीलच ऊर्जेचा थेट परिणाम आपल्या आरोग्यावर होत असतो. स्वयंपाकघरातील गॅस शेगडी हा अग्नितत्वाचे प्रतिनिधित्व करत असतो. वास्तूनुसार गॅस कधीही घाणेरडा ठेवू नये. रात्री झोपण्यापूर्वी गॅस शेगडी आणि ओटा हा पूर्णपणे स्वच्छ पुसून घ्यावा. यामुळे घरामध्ये अन्नाची आणि पैशाची कधीही कमतरता भासत नाही. ही गोष्ट खरी आहे. आपलं जेवढं किचन सुंदर असेल, किचन जेवढं चकचक असेल ना, तर आपल्याला बी तेवढीच एनर्जी येते स्वयंपाक करताना. आपण जेव्हा स्वयंपाक करतो ना, जेव्हा आपण चांगल्या भावनेने स्वयंपाक करतो ना, तर ते आपले चांगले बोल, चांगला सकारात्मक ऊर्जा आपली तर जेवणामध्ये उतरत असते आणि जेवण खूप सुंदर आणि स्वादिष्ट बनत असते. जर तेच जेवण जर आपण नकारात्मक ते भावनेने किंवा आपण त्याच्यामध्ये असं घरामध्ये तंटामंटा जे काही होत असेल, आपण जसं बोललो ना, तर तेच निगेटिव्हिटी त्या अन्नामध्ये उतरत असते आणि आपण जर ते घेतल्यानंतर थेट आपल्या आरोग्यावर त्याचा परिणाम होत असतो. ह्या गोष्टी तुम्हाला माहीत आहे का मंडळी? तर ही गोष्ट मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर ठीक आहे. आता दुसरी टिप्स अशी आहे की रात्री बेसिंगमध्ये खरकटी भांडी ठेवू नका. आपल्यापैकी अनेकांना रात्रीची भांडी ही सकाळी घासण्याची सवय असते, पण वास्तूमध्ये याला प्रचंड मोठा दोष मानला गेला आहे. रात्री बेसिनमध्ये ठेवलेली खरकटी भांडी घरात हा राहू केतूचा प्रभाव वाढवतात आणि नकारात्मकता आणतात. हे बघा, रात्रीची भांडी आपण रात्री जर घासून झोपलो ना, तर घरातील सदस्यांची मानसिक आरोग्य हे चांगले राहत असते आणि ताणतणाव हा कमी होत असतो. तिसरी टिप्स अशी आहे की आपलं टॉयलेट जे असते ना, बाथरूम टॉयलेट, हे नेहमी आपण त्याच्यापासून एकदा ब्रश तर फिरवायलाच पाहिजेत. कारण जास्तीत जास्त थेट निगेटिव्हिटी तिथून जास्त आपल्या घरामध्ये येत असते. आपण आपलं घर किती स्वच्छ ठेवा, आपण आपलं बाथरूम टॉयलेट जर हे असेल ना, म्हणजे घाण असेल ना, तर आपण आपल्या घरामध्ये पॉझिटिव्हिटी येणारच नाही. तर ते आपण स्वच्छ ठेवलं ना, त्याच्यामुळे बी आपला राहू केतू हा आपला ग्रह हा चांगला राहू शकतो आणि थेट तिथूनच निगेटिव्हिटी म्हणजे आपल्या घरामध्ये येऊ शकते. जर आपण ते बाथरूम स्वच्छ जर ठेवलं ना, क्लीन जर ठेवलं ना, तिथून पॉझिटिव्हिटी आपल्या घरामध्ये प्रवेश करत असते. त्याच्यामुळं आपण रोज का असो ना, जर तुम्ही रोज जर बाथरूम स्वच्छ करत असाल, तर एक दिवस आड का असो ना, ब्रश फिरवायलाच पाहिजे टॉयलेट बाथरूममध्ये आणि आपलं टॉयलेट बाथरूम हे नेहमी क्लीनच ठेवायला पाहिजेत. अंघोळीच्या अगोदर आपण ह्या गोष्टी जर केल्या ना, तर सगळं व्यवस्थित होत असते आणि जर रोज केलं तर मग आपलं टॉयलेट आणि बाथरूम हे कधीच घाण बी होऊ शकणार नाही आणि आपल्याला जास्त कामाचा दबाव पण येणार नाही. चौथी टिप्स अशी आहे की तुटलेली किंवा तडे गेलेली भांडी, हे बघा, हे भांडी जी असतात ना, हे ताबडतोब घरातून फेकून द्यायला पाहिजे किंवा आपण डस्टबिन टाकून द्या. डस्टबिन टाकू शकत नाही, आपल्या त्या वस्तू असतात ना, मग आपण भंगारमध्ये विकू शकतो ना, किंवा त्याचा मोड आणून आपण दुसरी वस्तू घेऊ शकतो. असं पण केलं चालते. पण घरामध्ये तुटलेल्या वस्तू तुटलेली भांडी जी असतात ना, ती स्टीलची ती ठेवायलाच पाहिजेत नाही. कारण तुटलेली भांडी ही निगेटिव्हिटी क्रिएट करत असतात. त्याच्यामुळे जे भांडे तुटलेली असतील, पातेले म्हणा, काही जे असेल ना, ते आपण मोडमध्ये न्यायचं आणि त्याच्यामध्ये आपण दुसरं पातेलं आणू शकतो. पण तसे भांडे बिलकुल घरामध्ये ठेवायला नाही पाहिजेत. त्याच्यामुळे काय होते माहिती आहे का, आपल्या घरामध्ये असं म्हणतात की नशीब साथ देत नाही आणि आपले कामं कोणते होत नाही
म्हणजे आपल्यालाही की नाही काय असते माहिती आहे कशी सवय असते, काचेचे ग्लास किंवा प्लेट्स, असं वाटते आपलं की आपण हे वापरूया, नंतर आपण ते वापरतो, नंतर पुन्हा आपल्या घरात ठेवून देतो. पण वास्तूनुसार स्वयंपाकघरात तुटलेली भांडी ठेवायला नाहीच पाहिजेत. जर आपल्या त्याच्यामध्ये खूप असा म्हणजे प्रत्येक बायकांचा आता प्रत्येक वस्तूमध्ये खूप जीव असतो बरं का. पण आपण ते भांडे जर तुटलेले असेल तर आपण ते मोड आणून त्याची दुसरी वस्तू तयार करू शकतो किंवा दुसरं भांडं तयार करू शकतो. पण तुटलेली भांडी ही घरामध्ये ठेवायला नाही पाहिजेत. 5वी टिप्स अशी आहे की डस्टबिन कुठे असावा. हे बघा मंडळी, स्वयंपाकघरात कचऱ्याचा डब्बा हा कधीही ईशान्य कोपऱ्यात ठेवू नका. तुम्हाला माहिती आहे ना, ईशान्य कोपऱ्या हे बघा आपलं उत्तर आणि पूर्व हा जो कोपरा असते ना, ईशान्य कोपऱ्यात, त्या कोपऱ्यामध्ये कधी पण डस्टबिन ठेवायला नाही पाहिजेत. आणि डस्टबिन नेहमी झाकलेलं असावे आणि ते दक्षिण किंवा नैऋत्य दिशेला ठेवणे योग्य मानले जाते. 6वी टिप्स अशी आहे की घराची मुख्य स्वच्छता आणि वास्तुनियम. हे बघा, आपल्या घरामध्ये झाडू असतो. घरात झाडू मारताना किंवा फरशी पुसताना आपण काय करतो, आपला झाडू आहे ना बाहेरच ठेवत असतो. झाडू कुठं आणि कसा ठेवायला पाहिजेत. झाडू ही लक्ष्मी मानली जाते, त्यामुळे झाडू कधीही उभा करून ठेवू नका. झाडू हा एखाद्या सोप्याच्या खाली लपून ठेवावा किंवा कपाटाच्या मागे ठेवायला पाहिजेत. म्हणजे येणाऱ्या जाणाऱ्या ज्या व्यक्ती असतात ना आपल्या घरामध्ये, त्यांची नजर आपल्या फळ्यावर पडू द्यायला पाहिजेत नाही. कारण ती लक्ष्मी आहे आपल्या घरातली. आपण जेव्हा आपलं जे सोनं म्हणा किंवा पैसे म्हणा हे आपण लोकांना दाखवतो का, नाही दाखवत. आपण ते एका तिजोरीमध्ये झाकून ठेवतो का नाही, तशी आपली लक्ष्मी म्हणजे आपला फळा हा पण आपण नेहमी लपून ठेवायला पाहिजेत. आपलं झाडून झाल्यानंतर आपला जो फळा असे झाडू असते ना, तो एखाद्या कोपऱ्यात लपून ठेवायला पाहिजेत. 8वी टिप्स अशी आहे की सूर्यास्तानंतर झाडू कधी मारायला पाहिजेत नाही. जेव्हा सायंकाळ म्हणजे जेव्हा सूर्य मावळतो ना, तेव्हा असं म्हणतात की संध्याकाळी चारही पण सांजा एक झालेल्या राहतात. त्याच्यामुळे घरामध्ये आपण बाहेरच्या साईडने कधीही फळा लावू नये. वाटलं संध्याकाळ झाली, समजा आपण संध्याकाळ 6 वाजताच्या अगोदर आपण आपलं घर एक क्लीन ठेवायचं, झाडू मारायचं, बाहेर पाणी शिंपडायचं, नंतर दिवाबत्ती करायची, घरात धूपदीप जाळावा. पण संध्याकाळच्या नंतर शक्यतो झाडून काढणे टाळावे. जेव्हा आपण जेवण करायला बसतो समजा रात्री, तेव्हा घरामध्ये कचरा होतोच. म्हणजे अन्न सांडतेच ना खाली, तर ते आपण ना झाडून न लोटता पहिले कपडा घ्यायचा आपला, सुका कपडा घ्यायचा. सुक्या कपड्याने सगळं अन्न एका ठिकाणी गोळा करायचं, जमा करून घ्यायचं, सुपडीमध्ये पूर्ण भरून ठेवायचं ते. आणि त्याच्यानंतर ती फरशी आपण ना पुसून घ्यायची. जर तुम्हाला झाडू आपल्याला खरंच मारायचंच आहे, खूप अर्जंट आहे झाडू मारणं, तर आपण तो कचरा बाहेर न फेकता आपण एखाद्या कोपऱ्यामध्ये लावून ठेवायचा झाडू मारून. कारण माहिती आहे का, संध्याकाळी जर सूर्य मावळल्याच्या नंतर आपण जर झाडू मारला ना, तर असं म्हणतात की घरातील सकारात्मकता, ऊर्जा आणि लक्ष्मी ही बाहेर जाते. 9वी टिप्स अशी आहे की फरशी पुसताना आपण पाण्यामध्ये काय टाकायला पाहिजेत, जेणेकरून आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा वास राहील. आपण जेव्हा फरशी पुसतो ना, तर त्या फरशीच्या पुसायच्या पाण्यामध्ये आहे ना थोडे खडे मीठ टाकायला पाहिजेत. फक्त आपण ते तसं आपण रोज फरशी पुसली तरी चालेल. आणि त्याच्यासोबत त्याच्यामध्ये आपल्याजवळ जे काही असेल ना, काय म्हणतात त्याला, फिनाईल म्हणा किंवा आपल्याकडे आपण मीठ, सगळं ह्या गोष्टी आपण त्या पाण्यामध्ये टाकून त्याने आपण जर फरशी पुसली ना, तर आपल्या घरामध्ये एक पॉझिटिव्ह वातावरण तयार होत असते. तर कसं असते माहिती आहे का, मीठ हे आपल्या घरातील आहे ना सर्व प्रकारची जी नकारात्मकता ऊर्जा असते ना, ती शोषून घेत असते आणि घरामध्ये एक वेगळी शांतता आपल्याला जाणवू लागते. फक्त आपण गुरुवारच्या दिवशीच फक्त मिठाच्या पाण्याने फरशी पुसायला नाही पाहिजेत. टिप्स अशी आहे की आपल्या घरातलं जे जाडी, जडमट आणि जे अडगळ असते ना, ती आपण पहिले काढायला पाहिजेत. घराच्या कोपऱ्यामध्ये लागलेली जडमट ही जी असते ना, प्रगतीमध्ये आपल्या अडथळा निर्माण करत असते. यामुळे विचारांमध्ये आपल्या गोंधळ निर्माण होत असतो. तसेच घरामध्ये असणारे बंद पडलेले घड्याळ, खराब झालेले इलेक्ट्रॉनिकचे सामान किंवा न वापरलेले जुने कपडे ही अडगळ आपण ताबडतोब ही बाहेर काढायला पाहिजेत. आपल्या मुख्य गेटसमोर म्हणजे आपला दरवाजा असतो ना घराचा, त्या तिथं ना कधी पण चपला ठेवू नये. जर चपला असतील तर लगेच ती बाजूला ठेवा. आणि आपल्या उंबरठ्यावर नेहमी हळदीचं लेपन करा. त्याच्यावर हळदी कुंकू आणि तांदूळ टाका. त्याच्यामुळे घरामध्ये एक पॉझिटिव्हिटी येत असते. तर मी माझ्या दैनंदिन जीवनामध्ये ह्या गोष्टी कशा फॉलो करते हे तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये दिसणार आहे. तोपर्यंत व्हिडिओचा एंड करते. बाय.